नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली तर जाताना बघितलं तर आंब्याचा पाड पडला होता. तर तो पाड बघितला आणि फोन करून सांगितलं घरी. तसं मी पुढं निघून आलो, कारण आपल्याला रोजच्या कामाला जायचं होतं. ते म्हणजे आपलं मोटर चालू करायची. हे मोटरचं पाणी आम्ही विहिरीत सोडतो, हे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. पण तुम्हाला आज मी विहीर दाखवतो जिथे आम्ही पाणी सोडतो ते, कारण मक्याला पाणी द्यायचं असतं. अशा उन्हाळ्यामध्ये भरपूर लोकांना पाण्याची कमतरता येते, आम्हालासुद्धा आहे. पण तरी पण त्यातल्या त्यात 20 मिनटं चालतं पाणी. दिवसातून आम्ही 3 वेळा चालू करत होतो, पण आता मका कमी भिजवणे आली आहे गुरांना घालून, त्यामुळे 2 टाईमच भिजवतो, सकाळ संध्याकाळ. हे बघा, ही विहीर आहे आमची. विहीर साचवायचं 2 दिवस पाणी की भिजवायची मका. तर तुम्ही बघू शकता, ही मका मी तोडून नेली आहे. 6 वाफे होते, त्यापैकी हा वाफा तोडून नेलेला आहे. आता दुसरा वाफा चालू केलेला आहे. रोज 2 टाईम 3 टाईम तोडून न्यायची त्या दाव्यामध्ये बांधून. तर आपण चला तोडून घेऊया. तोडून आणि परत मग बांधून घेतली आणि आलो घरी येऊन टाकली. परत ज्या आंब्याच्या झाडाला पाड लागला होता ते आंबे उतरून घेतले आणि घरी पिकायला घातले. बघू शकता किती छान आंबे आहेत. तर जवळजवळ 1 टब अर्धा टब भरून आंबे निघाले. छोटं झाड आहे, जास्त मोठं नाही आहे. तर त्यानंतर दुसरं कामाला सुरुवात केली. तोपर्यंत इकडे कोथिंबीर काढायचं चालू होतं, कारण आज शुक्रवारचा बाजार असतो आमच्या बाजूच्या गावाला. बिजवडी गाव म्हणून आहे तिकडे. तर वडील जाणार होते तिकडे विकायला. तर त्यानंतर मित्राचा फोन आला, त्याचं व्हेरिफिकेशन करायचं होतं $10 झाल्यानंतर. तर त्यांनी मेसेज पाठवला, तुम्ही बघू शकता, पोस्ट ठेवलेली आहे. दीपक दादा आहेत. त्यानंतर परत एकदा तुम्हाला जसं सांगितलं की मोटर चालू करायला मी 2दा येतो. त्यानंतर परत जेवण झाल्यानंतर मोटर चालू करायला आलो. मोटर चालू केलं, विहिरीमध्ये पाणी सोडलं. बघू शकता तुम्ही, मोटर चालू केलेली आहे. आणि परत हा वाफामध्ये इकडं आल्यानंतर जवळजवळ घरापासून हे थोडं लांब रान आहे, त्यामुळे इकडं आल्यानंतर आपलं एक वजा घेऊन जायचं मक्याचं. हे दुसऱ्यांदा तोडली. असं रोज दिवसातून 2 वेळा तोडून गुरांसाठी सकाळ संध्याकाळ हिरवा चारा होऊन जातो. तर ते सुद्धा घरी घेऊन आलो. त्यानंतर घरी घेऊन आल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजले होते. 4:30ला कोंबड्या सोडल्या आणि बघितले अंडी वगैरे काय आहेत का. आता सध्या तरी माझ्याकडे 30 कोंबड्या आहेत. त्यापैकी अंड्यावल्या फक्त 10-12 असतील. आणि उन्हाळ्याच्या अंडी कमी देतात, 1 दिवसाआड देतात. तर त्यामुळे 3-4 अंडी अशी मिळतात. तर आज काय अंडी सकाळी आईने जर बघितले असतील खुराडा खोलल्यानंतर, तर काय माहिती नाही, कारण मी आता 4:30ला उघडलं, बघितली अंडी, तर मला काय अंडी गावली नाहीत. तर ते झाल्यानंतर आपलं कोंबड्यावरती लक्ष ठेवायचं घारींपासून 4:30-5 वाजेपर्यंत. आणि पावसाचं वातावरण झालं आहे कालपासून. थोडं पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस काय पडला नाही. बाजूच्या रानामध्ये पडला, त्यामुळे हे सगळं जे बाहेर सुकायला घातले होते भुईमुगाचे वेल, ते आतमध्ये आणून टाकले. पावसाचं वातावरण झालं, भिजू नये म्हणून. आणि जसं जसं वेळ मिळतात तसे वडील हे आई किंवा मी असं शेंगा सोडून काढतो. तर गरम खूप झालं होतं. थंड पाण्याची बाटली घेऊन मस्त बाहेर बसून थंड पाणी पिलं. त्यानंतर करडांना सोडलं दुधासाठी. त्यांना आम्ही 3 टाईम सोडतो. जास्त पिऊन पण डरगाळतात, जुलाब लागतात, म्हणून त्यांना जास्त पाजत नाही. सोडायचं, थोडा वेळ पाजायचं की परत आतमध्ये कोंडून द्यायचं. तर तुम्ही बघू शकता, या शेरडीचं असं आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये येली होती, त्याची 2 करडं झाली. आता परत एकदा येली आहे. आता त्याला 2 दोन्ही वेळ, सुरुवातीला 2 वेळेस पाटी झालेल्या. पाटी म्हणजे फिमेल. आणि आता 1 पाट 1 बोकड झालेलं आहे. तर 1 पाट आम्ही विकली, ती पांढरी होती ती. आता परत पांढरी आणि काळी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यांना पिऊन झालेलं आहे. आता बाहेर काढलेलं आहे प्यायला, तुम्ही बघू शकता. आणि जवळजवळ एका शेरडीमागं 15,000 मिळतात 6 महिन्यामध्ये. आणि वर्षामध्ये 30,000पर्यंत येतात एका शेरडीमागं. तर आधी आमच्याकडे एकच शेरडी होती, पण आता आम्ही 3 ठेवतो आहे. त्यापैकी 1 विकली आहे. आता परत 4 झालेले आहेत त्यांना पकडून. तर मित्रांनो बघू शकता, 2 दिवसाचेच आहेत, त्यामुळे त्यांना पाजावं लागतं. काही दिवसानंतर ते स्वतःहूनच पितील.
बघू शकता त्यांना असं पकडून पाजावं लागतं, त्यांचं तोंड तिकडे घेऊन जावं लागतं आणि एकदा त्यांचा सुरुवात झाली की मग ते सोडत नाहीत आणि सुटलं तरी मग ते तुम्ही बघू शकता कसं आहे. तर असं रोज आम्हाला दिवसातून 3 वेळा करावं लागतं आणि नंतर काही दिवसांनी हे खायला लागतील, त्यानंतर काय प्रॉब्लेम नाही, पण असं करावं लागतं. तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय हा खूप चांगला आहे. तुम्हाला जास्त नाही जमल्या तर 1-2 शेळ्या तरी नक्कीच तुमच्याकडे ठेवा. भरपूर शेतकऱ्यांकडे असतातच, पण ज्यांच्याकडे नसतील तर त्यांनी हे नक्की ट्राय करून बघा. तर मित्रांनो, यांना दूध पाजून झाल्यानंतर यांना यांच्या गोठ्यामध्ये यांना बंद केलेलं आहे. आता संध्याकाळचं जे काही ते प्लॅनिंग करायचं तरचं ते झाल्यानंतर संध्याकाळसाठी गाईसाठी मका तोडली. तोपर्यंत 8 वाजले. 8 वाजल्यानंतर पोरींचं इथं टी व्ही बघायचं चालू होतं हॉलमध्ये. वडिलांचं शेंगा तोडायचं चालू होतं आणि आईचं भाकरी बनवायचं चालू होतं. संध्याकाळी आमच्याकडे भाकरी असतात आणि सकाळच्या आमच्याकडे चपात्या असतात. तर अशा प्रकारे दिवस संपलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा आणि फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.